हॅलो एव्हरीवन, मी सुदर्शन बडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एस बी क्लासेसमध्ये. लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिला क्रॅमर्स रूल आणि या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत इक्वेशन्स रेड्युसिबल टू अ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. थोडक्यात काय तर आपण नॉन लिनियर इक्वेशन्स जशा की ह्या लिनियर इक्वेशन्स नाहीत यांना आपण रेड्यूस करून म्हणजे छोटे करून त्यांना लिनियर इक्वेशन्समध्ये कन्वर्ट करून त्यांचे सोल्युशन फाइंड करणार. तर आपल्याला इथे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे जी बुकमधली ॲक्टिव्हिटी आहे आणि या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की काही इक्वेशन्स दिलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये व्हेरिएबल्स किती आहेत ते शोधायचे आणि त्यानंतर त्या लिनियर आहेत की नॉन लिनियर हे पण सांगायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला त्यांनी एक्झाम्पल सॉल्व करून दाखवलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दिसत आहेत की दोन व्हेरिएबल्स आहेत एक्स आणि वाय. पण ही इक्वेशन लिनियर आहे का? नाही, नॉट लिनियर आहे. तर त्यानंतरचं आपल्याला एक एक्झाम्पल दाखवलं आहे. यामध्ये पण व्हेरिएबल्स किती येतं? यामध्ये आपल्याला दोन व्हेरिएबल दिसतात एक्स आणि वाय. पण ही लिनियर आहे का? नाही. या चारही पण इक्वेशन्स नॉट लिनियर आहेत आणि दर इक्वेशनमध्ये आपल्याला दोन दोन व्हेरिएबल दिसत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे एक नॉट लिनियर एक्झाम्पल घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीचे एक्झाम्पल सॉल्व कसे करायचे हे आपण पाहणार आहोत. तर अशा प्रकारच्या नॉट लिनियर इक्वेशन्सला आपण डायरेक्टली सॉल्व करू शकत नाहीत. त्यासाठी आपण थोडी ट्रिक यूज करतो. ट्रिकमध्ये काय करणार, आपण या इक्वेशन्समध्ये कॉमन पार्ट जो आहे त्याला रिप्लेस करणार एखाद्या व्हेरिएबलशी आणि त्या रिप्लेसिंग नंतर आपण याला लिनियर इक्वेशन्समध्ये कन्वर्ट करणार आणि ते आपण सोडवू शकतो. थोडक्यात काय तर हे बघा, आपण यामधील कॉन्स्टंट म्हणजे त्याचा कोएफिशियंट सेपरेट करून घेतला तर आपल्याला एक कॉमन पार्ट दिसतोय का? पॅटर्न आहे दोन्ही इक्वेशन्समध्ये. तर यामध्ये हे बघा, जो एक्सचा पार्ट आहे हा सेम आहे आणि जो वायचा पार्ट आहे तो पण सेम आहे. तर आपण सिम्पली काय करणार, त्या दोन्ही पार्ट्सला रिप्लेस करणार. रिप्लेस कशाशी केलं आहे? मी फर्स्ट पार्टला एमशी रिप्लेस केलं आहे आणि सेकंड पार्टला इक्वेशनच्या एनशी रिप्लेस केलं आहे. म्हणजे हा झाला 4 सोबत एम आणि 5 सोबत झाला एन. तर आपली ही लिनियर इक्वेशन आहे का? तर हो, ही तर लिनियर इक्वेशन आहे आपली. तर आपण याला सिम्पली सॉल्व करू शकतो. आता या इक्वेशन सॉल्व करण्यासाठी आपल्याला मेथड मेन्शन नाही केलेली, तर आपण दोन्हीपैकी एक मेथड यूज करू शकतो. क्रॅमर्स रूल किंवा सायमल्टेनियस इक्वेशन ज्या पद्धतीने सॉल्व करतो तशा सॉल्व करू शकतो या इक्वेशन्स. तर दिलेले एक्झाम्पल मी इथे क्रॅमर्स रूलने सॉल्व केले आहे आणि क्रॅमर्स रूलमध्ये माहिती आहे आपण डिटर्मिनंट फाइंड करत होतो. डिटर्मिनंट येथे एक्स वायचा न फाइंड करता आपण एमचा आणि एनचा फाइंड केला आहे. तर फर्स्ट जो डिटर्मिनंट असतो आपला तो कसा फाइंड करायचा? फर्स्ट इक्वेशनच्या ए बीच्या व्हॅल्यूज फर्स्ट रोमध्ये आणि सेकंड इक्वेशनच्या ए बीच्या व्हॅल्यूज सेकंड रोमध्ये. डिटर्मिनंटसाठी आपण काय करतो? क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. 4 मल्टिप्लाय विथ 4 मायनस त्यांचा डिफरन्स घ्यायचा आपल्याला 5 मल्टिप्लाय विथ 3. तर आपल्याला काय मिळते? 16 मायनस 15 इज इक्वल टू 1. तर आपल्याला डिटर्मिनंट काय मिळाला? तर 1. तसाच आपल्याला एमसाठीचा पण डिटर्मिनंट मिळालेला आहे. तो कसा शोधला? सुरुवातीच्या कॉलममध्ये सीच्या व्हॅल्यूज घेतल्या आणि सेकंड कॉलममध्ये बीच्या व्हॅल्यूज घेतल्या. तर त्यांना सॉल्व केल्याच्या नंतर आपल्याला काय मिळाला? डिटर्मिनंट 3. एनचा डिटर्मिनंट सॉल्व केल्याच्या नंतर काय मिळाला? सुरुवातीच्या याच्यात आपण एच्या व्हॅल्यूज घेतो, नंतरच्या याच्यात आपण सीच्या व्हॅल्यूज घेतो. तर आपल्याला डिटर्मिनंट हा -1 मिळाला. तर आपण जसे एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज शोधत होतो तशाच एम आणि एनच्या व्हॅल्यूज आपण शोधून काढल्या. तर क्रॅमर्स रूलने आपण यूज करून एमची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 3 आणि एनची व्हॅल्यू मिळाली -1. तर फक्त एवढ्या स्टेपमध्ये उदाहरण सुटले का? नाही, कारण आपण तर 1/xला एम मांडलं होतं आणि 1/yला एन मांडलं होतं. तर यामध्ये तर आपल्याला एम आणि एनची व्हॅल्यू मिळाली, इथे तर एक्स वायची व्हॅल्यू नाही आहे. तर आपण पुन्हा प्रोसेसला उलट करणार आणि एम आपल्याला माहिती आहे आता
आणि एक्स फाइंड करायचा आहे. फक्त एक व्हेरिएबल नाही आहे माहिती आपल्याला याच्यामध्ये. तसंच मध्ये वायचं आपल्याला व्हॅल्यू माहीत नाही, एनची माहीत झाली तर आपण सेम जसे एक व्हेरिएबल शोधून काढायचं असतं इक्वेशनमध्ये, तसं आपण इक्वेशनमधले व्हेरिएबल शोधून काढू शकतो. तर सिम्पली काय करायचं, एम आणि एनची व्हॅल्यूज याच्यामध्ये मांडून घ्यायच्या. तर एक्सची व्हॅल्यू काय मिळणार, एक्स आपला 3च्या जागा जाणार आणि पुन्हा डिवाइडला जाणार. तसेच वाय पण आपला इकडे येणार आणि इकडे डिवाइडला गेल्यानंतर 1 बाय -1 होणार आणि इज इक्वल टू -1च येणार. तर एक्सची किंमत 1/3 आली आणि वायची किंमत -1 मिळाली. अशा प्रकारे आपण नॉट लिनियर इक्वेशन सॉल्व करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे प्रॅक्टिस सेट 1.4 आहे. या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण काही एक्झाम्पल सॉल्व करून पाहणार आहोत. फर्स्ट तर आपण एक्झाम्पल 2 सॉल्व करतोय. एक्झाम्पल 1 तुम्हाला होमवर्क इथे एक्झाम्पल आहे, जे सुरुवातीचं एक्झाम्पल सोडलं त्याच पद्धतीचा हे पण एक्झाम्पल आहे. यामध्ये पण कॉमन तुम्हाला 1/x आणि 1/y मिळेल. सेकंड एक्झाम्पल तुम्हाला थोडं कॉम्प्लिकेटेड दिसत असेल, कारण त्यामध्ये x + y आणि x - y. पण ध्यानात घ्या, आपल्याला फक्त एका टर्मची सेम व्हॅल्यू पाहिजे आणि या टर्मची सेम व्हॅल्यू पाहिजे. आता ते सेम आहे आपल्याकडे, तर सेम असल्यामुळं आपल्याला सिम्पली त्याला सिम्प्लिफिकेशन करून घ्यायचे. जसे की त्याचा कोएफिशियंट बाजूला घेतला, आपल्याला हे सेम ब्रॅकेट्स मिळाले. दोन्ही इक्वेशनमध्ये भेटलेल्या इक्वेशन्समधले हे ब्रॅकेट्स आपण रिप्लेस करून घेतले. कशाशी रिप्लेस केले, तर फर्स्ट ब्रॅकेट जे 1/x + y होते त्याला m मानलं आणि जे 1/x - y होते त्याला n मानलं. तर आपल्याला काय इक्वेशन्स मिळाल्या, 10m + 2n = 4 आणि 15m - 5n = -2. या तर लिनियर इक्वेशन्स आहेत, यांना आपण नॉर्मली सॉल्व करू शकतो. तर येथे पण मी क्रॅमर्स रूल यूज केला. तुम्ही आपल्या सायमल्टेनियस इक्वेशनच्या मेथड्स यूज केल्या तरी चालतात. सॉल्व करून बघा त्या मेथडनी सुद्धा, या मेथडनी सुद्धा. मॅथमध्ये प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. तर आपण डिटर्मिनंट डी फाइंड केला आहे आणि त्याच्या फर्स्ट कॉलममध्ये आपण दोन्ही इक्वेशनचे एज घेतलेत, दोन्ही इक्वेशनचे बी घेतलेत आणि त्यांचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्यांचा डिफरन्स फाइंड केला आहे. -50 - 30 आपल्याला -80 आन्सर मिळालं आहे. फर्स्ट डिटर्मिनंट झाला. त्यानंतर डिटर्मिनंट एमसाठीचा फाइंड केला आपण. त्यामध्ये आपण सीच्या व्हॅल्यूज फर्स्ट कॉलममध्ये घेतो, तर सेकंड कॉलममध्ये आपण बीच्या व्हॅल्यूज घेतो. त्यांचे क्रॉस मल्टिप्लिकेशन नंतर आपल्याला काय मिळाले, -20 + 4 म्हणजेच आपल्याला डिटर्मिनंट एमसाठीचा काय मिळाला, तर -16. तसेच आपण एनसाठी पण डिटर्मिनंट शोधतो. त्याच्या फर्स्ट कॉलममध्ये एच्या व्हॅल्यूज घेतो दोन्ही इक्वेशनच्या, तर सेकंड कॉलममध्ये आपण सीच्या व्हॅल्यूज घेतो आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन नंतर आपल्याला त्यांचा डिफरन्स काय मिळाला, -80. तर आता आपण एम आणि एनच्या व्हॅल्यूज घेऊ शकतो, शोधू शकतो. तर सिम्पली हे मायनस कॅन्सल होऊन जाणार. एनला सिम्प्लिफाय केल्याच्या नंतर आपल्याला मिळाले 1/5. तसेच एनसाठीचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर मायनस कट झाले आणि डायरेक्ट 80चा 80 आपल्याला 1 इक्वेशनचं आन्सर मिळाले. तर आपला एम आहे 1/5 आणि एन आहे 1. या स्टेपमध्ये आपण पुन्हा जसं जे एक्झाम्पल आपण स्टार्टिंगला पाहिलं त्याच पद्धतीने ज्या इक्वेशन्सला आपण एम किंवा एन मांडलं होतं त्या इक्वेशन्स फर्स्टली मांडून घ्यायच्या, त्यांना एम आणि एनच्या व्हॅल्यूज त्यांच्यासमोर मांडून घ्यायच्या. आता हे इक्वेशन आपल्याला कसे मिळाले ते पाहून घ्या. तर आपला 5 दुसऱ्या बाजूला गेला आणि इथं डिवाइडला होता तर इथं मल्टिप्लाय झाला 1शी. तसेच हे पूर्ण इक्वेशन ह्या बाजूला आल्यामुळे तर आपल्याला काय मिळाले, x + y = 5. याला आपण इक्वेशन 3 मांडले. तसेच एनसाठीचं पण एक्झाम्पल सॉल्व करून घ्यायचं. आपल्याला एनची व्हॅल्यू 1 मिळाली होती. आपण इथं 1/1 पण लिहू शकतो 1ला, कारण सिम्पली जसं हे तुम्हाला समजून सांगितलं तसं समजण्यासाठी मी 1/1 लिहिलं आहे. सेम त्याच पद्धतीने आपल्याला x - y = 1 अशी व्हॅल्यू मिळाली.
आणि त्याला इक्वेशन 4 दिलं, तर आपल्याला पुन्हा सायमल्टेनियस इक्वेशन मिळालं आहे आणि यावेळेस आपण एक्स वायची व्हॅल्यू शोधू शकतो आहे. यामध्ये आपल्याला एक्सची टर्म सेम आहे आणि ज्यांचे चिन्ह अपोजिट आहेत. सिंपल आणि सोपं आपण त्यांचे ॲडिशन करून घेतो आहे. ॲडिशन केल्यामुळे काय झाले, हे प्लस आणि मायनस एक्स कॅन्सल आउट झाले. आपल्याकडे एकच व्हेरिएबल उरले जे की 2x बनले आणि 6, म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळाली, 3. तर x इज इक्वल टू 3 आपण इक्वेशन 3मध्ये मांडून घेतलं. इक्वेशन 3मध्ये मांडल्याच्या नंतर आपल्याला yची व्हॅल्यू मिळाली आणि yची व्हॅल्यू आहे 2. तर अशा प्रकारे आपण त्याचे सोल्युशन लिहून घ्यायचे. x आणि yचे व्हॅल्यूज काय मिळाल्या, 3 आणि 2. नेक्स्ट आपण एक्झाम्पल 4 पाहणार आहोत. हे थोडे कॉम्प्लिकेटेड दिसत असेल, पण याला पण आपण हे जसे एक्झाम्पल हँडल केले तसेच हँडल करायचे. यामध्ये पण तुम्हाला फक्त इथं 3 एक्स्ट्रा दिसत आहे आणि यामुळे तुम्हाला अवघड वाटू शकतं, पण हे पण सोपं आहे. फक्त आपल्याला या नॉन लिनियर इक्वेशनचा कोएफिशियंट कसा सेपरेट करायचा आहे हे समजलं की आपल्याला उदाहरण पुरेपूर समजून जाईल, कारण कोणता पार्ट रिप्लेस करायचा आणि कोणता नाही. यामध्ये कॉमन पार्ट आपल्याला काय दिसतोय, 1/3x + y. तसाच सेकंड इक्वेशनमध्ये पण तोच पार्ट आहे, फक्त इथे 2 दिसतंय. तर आपण त्याला सेपरेट कसं करणार, त्याला सेपरेट असं 1/2 करून घ्यायचं आपण. सोपं साधं. त्याला 1/2 सेपरेट करून घेतलं 2 आपण. हे ब्रॅकेटमध्ये तर आपल्याला सेम टर्म्स मिळाल्या. तर आपल्याला यांची रिप्लेसिंग करून घ्यायची. रिप्लेस केल्यानंतर आपल्याला काय मिळतंय, तर यम आपण मानून घेतलं, n दुसऱ्या टर्मला आपण n मानून घेतलं. तर रिप्लेसिंग नंतर आपल्याला 2 लिनियर इक्वेशन मिळतील. m + n = 3/4 आणि 1/2m - 1/2n = -1/8. तर यांना आपण सॉल्व करू शकतो. यामध्ये पण मी क्रॅमर्स मेथड यूज केली. तर डिटर्मिनंट शोधला आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन केले दोन्हीचे. याचे कोएफिशियंट 1 होता, इथे 1 असेल, इथे 1 असणार, इथे तर हाफ आणि 1/2 -1/2 आहे आपल्याकडं. फर्स्ट कॉलममध्ये आपण दोन्हीच्या एच्या व्हॅल्यूज मांडून घेतल्या, तर सेकंड कॉलममध्ये बीच्या व्हॅल्यूज मांडून घेतल्या, क्रॉस मल्टिप्लिकेशन केले आणि आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळाली -1. आणि सेकंड आपण डिटर्मिनंट एमसाठीचा शोधला. त्यामध्ये सीच्या व्हॅल्यूज फर्स्ट कॉलममध्ये, तर सेकंड कॉलममध्ये आपण मांडल्या बीच्या व्हॅल्यूज. क्रॉस मल्टिप्लिकेशनचा डिफरन्स घेतला, तर आपल्याला इक्वेशनमधून 2/8 ज्याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो आणि आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली डिटर्मिनंट एमची, -1/4. तर आपल्याला एनसाठीचा डिटर्मिनंट सॉल्व करायचा आहे. त्याच्या फर्स्ट कॉलममध्ये आपण एच्या व्हॅल्यूज घेतो, तर सेकंड कॉलममध्ये सीच्या व्हॅल्यूज घेतो. आता यामध्ये काय होणार, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर तर ते आपल्याला मिळालं 4/8 निगेटिव्हमध्ये. तर आपण त्याला सिम्प्लिफाय करू शकतो आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला त्याचे पण व्हॅल्यू मिळाली -1/2. आता यामुळे आपल्याला काय शोधता येतं आहे, एमची व्हॅल्यू मिळाली. एमची व्हॅल्यू काय आहे, 1/4. तर एनची व्हॅल्यू काय मिळाली, 1/2. पण आपले तर एम हे 1/3x + y आहे आणि एन हे 1/3x - y आहे. सिम्पली काय करायचं, एम आणि एनच्या व्हॅल्यूज पुट करून घ्यायच्या आणि त्यामुळे आपल्याला 2 लिनियर इक्वेशन्स मिळतील, ज्यांना पुन्हा सॉल्व करायचं आपण. पुन्हा सॉल्व केल्यानंतर आता इथे मी सिम्पल आपल्याला yn ±y त्यांना आपण ॲडिशन केली का सिम्पली हे कट होऊन जाईल. आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळून जाईल. एक्सची व्हॅल्यू काय मिळाली, तर 1. आता एक्सची व्हॅल्यू निघली, वायची व्हॅल्यू सोपी काढायला. ते एक्सची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1मध्ये मांडली, त्यामुळे आपल्याला वायची व्हॅल्यू मिळाली 1. तर आपल्याला एक्स वायच्या व्हॅल्यूज काय मिळाल्या त्या सोल्युशनमध्ये लिहून घ्यायच्या. एक्सची व्हॅल्यू मिळाली 1, वायची व्हॅल्यू मिळाली 1. तर आजच्या लेक्चरमध्ये फक्त एवढेच, आणि जे एक्झाम्पल आपण सॉल्व केले नाहीत ते एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी ते एक्झाम्पल सॉल्व करून पहा. खूप इझी आहेत. तुम्ही याला थोडे प्रॅक्टिस करावं लागेल, कारण जसे जसं पुढं चालणार थोडे थोडे कॉम्प्लेक्स एक्झाम्पल येत जाणार. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपल्याला शाब्दिक उदाहरणं सोडायचे आहेत, ज्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम्स आहेत वेगवेगळे,
आणि ॲप्लिकेशन्स पाहणार आहोत या सायमल्टेनियस इक्वेशनचा काय उपयोग होणार. तर थँक्यू सो मच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.